मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आजपासून 2 दिवसांचा परभणी दौरा असणार आहे। ते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। मनोज जरांगे 2 दिवसांच्या परभणी जिल्हा दौऱ्यावर असतील आणि या दौऱ्यादरम्यान ते अनेक गाठीभेटी घेणार आहेत। पाथरी, पोखर्णी आणि शिंगणापूर असा त्यांचा हा दौरा असेल। 28 तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला आहे। त्या सुद्धा समाजानं सगळ्या जनतेनं, कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं। कारण ज्या मागण्या आहेत कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया। 28 तारखेला म्हणजे डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर 28ला त्या मोर्चात सहभागी व्हावं। कारण ते मॅटर नाही दबू देत, कोणाचा पण बाप येऊ दे, ते मॅटर नाही दबू देत। तर मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले आपण पाहिलं। या संदर्भातली माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सचिन, मनोज जरांगे आज परभणीच्या दौऱ्यावर जात आहेत। 2 दिवस ते परभणी दौऱ्यावर असणार आहेत आणि या व्यतिरिक्त ते बीडमधला जो सरपंच हत्या प्रकरणाचा एकंदरीत तपास सध्या सुरू आहे। मुख्य आरोपी अजून मोकाट आहे, त्या अनुषंगानं त्यांचा शोध देखील घेतला जातोय। मात्र जरांगेंचं कालचं एक वक्तव्य खूप महत्त्वाचं होतं। ते म्हणतायत जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही। कुठेही हे प्रकरण मी दाबू दिलं जाणार नाही याची खबरदारी मी घेईन। या सगळ्या घडामोडी घडतायत। परभणीत आज ते जात आहेत, सूर्यवंशी कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत। सचिन, सगळ्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्यजी, आपण पाहताय मराठवाड्यामध्ये या 2 ज्या घटना आहेत त्या सर्वाधिक जास्त लक्ष केंद्रित करतायत। कारण परभणीची घटना ही देशभर गाजलेली आहे आणि राज्यभरामध्ये बीडच्या घटनेची देखील चर्चा सुरू आहे। 16 दिवस झालेले आहेत आणि या संपूर्ण घटनेसंदर्भात चौकशीची मागणी असेल किंवा जे काही मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात यावी ही मागणी केली जाते। मनोज जरांगे हे म्हणजे काही दिवसांपूर्वी देशमुख कुटुंबियांकडे गेलेले होते। त्यावेळेस त्यांनी असा पवित्रा घेतलेला होता, जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केला जाणार नव्हता। मात्र मनोज जरांगे यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून त्यांना एक आश्वासन दिलं की यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार हे झालेले होते। आणि मात्र त्यानंतर आता 16 दिवस उलटलेले आहेत। परिवार जो आहे तो कारवाईची मागणी करतोय आणि आता मनोज जरांगे पाटील हे स्वतः परभणी या ठिकाणी जात आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांशी ते भेटणार आहेत, त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत, त्यांच्या भावना ते जाणून घेणार आहेत। कारण या ठिकाणी सुद्धा परिवार न्यायाची मागणी करतोय, जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात ही मागणी करत आहेत। कारण बीडमध्ये गेल्याच्या नंतर आता परभणी या ठिकाणी सुद्धा मनोज जरांगे पाटील जात आहेत। कुटुंबियांशी भेट घेतल्याच्या नंतर त्यांच्या वेदना, त्यांची भावना आणि त्यांचं काय मत आहे, काय त्यांचं म्हणणं आहे हे ऐकून घेणार आहेत आणि त्यानंतर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील मनोज जरांगे करू शकतात आणि याच माध्यमातून कुठेतरी न्याय मिळावा हीच मागणी केली जाते। आपण पाहिलं असेल शरद पवार सुद्धा परभणी या ठिकाणी गेलेले होते, मनोज जरांगे पाटीलही त्या ठिकाणी जात आहेत। राहुल गांधी सुद्धा आपण पाहिलं 2 दिवसांपूर्वी जाऊन आलेले होते। चंद्रशेखर आझादही या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे मोठे नेते जे आहेत ते परभणी या ठिकाणी जात आहेत। कारण या घटनेचं गांभीर्य एवढं मोठं आहे की त्या ठिकाणी नेत्यांना जावं लागतंय आणि कुटुंबियांशी भेट घ्यावी लागते, सांत्वनपर भेट घेत आहेत। मात्र आता ज्या पद्धतीनं नेते येत आहेत त्याच पद्धतीनं प्रशासनावर दबाव देखील निर्माण होतोय। तपास यंत्रणावर दबाव निर्माण होत असताना कुठेतरी तात्काळ या संदर्भात कारवाई करण्यात यावी आणि परिवाराला न्याय देण्यात यावा ही मागणी आता कुटुंबीय करतायत आणि अशामध्येच नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढलेल्या आहेत। अजिंक्य सचिन, एकीकडे मनोज जरांगेंचा हा परभणी दौरा तर आहेच, बीडमध्ये देखील ते सातत्यानं फिरतायत। या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर तर मनोज जरांगे लक्ष देतायतच, मात्र त्यांनी आणखी एक घोषणा केली होती की आरक्षणाचा लढा आता येत्या काळात आणखी तीव्र करणार आहोत आम्ही आणि त्या अनुषंगानं पुढची जी काही भूमिका असेल ती स्पष्ट करू। या परभणी दौऱ्याच्या दरम्यान किंवा पुन्हा बीडमध्ये ज्यावेळेला ते जातील त्यावेळेला कदाचित हा मुद्दा पुन्हा एकदा समोर येऊ शकतो, आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षानं पुढे मांडला जाऊ शकतो आणखी। अजिंक्य, जे आपण पाहताय की मराठवाड्यामध्ये हे जे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, कुठेतरी द्वेष निर्माण झालेला असेल किंवा कुठेतरी वाद निर्माण होणं, 2 गटांमध्ये कुठेतरी म्हणजे एक दुश्मनी तयार होणं, ही जी घटना आहे बीडमध्ये म्हणा किंवा इतर जिल्ह्यांमध्ये याआधी नव्हती। मात्र काही दिवसांपासून एकमेकांविरोधामध्ये तिरस्कार लोकांच्या मनामध्ये तयार झालेला आहे। तिरस्कार तयार झाल्याच्या नंतर बऱ्याचशा घटना ज्या आहेत त्या समोर येत आहेत। म्हणजे जे गुण्यागोविंदानं एका ताटात जेवण करायचे ते 2 वेगवेगळ्या जातीचे का होईना असले होते। मात्र आता ही स्थिती अशी पाहायला मिळत नाहीये। म्हणजे एकमेकांच्या मनामध्ये तिरस्कार भरलेला आहे। मग एवढं काय सुरू असताना आता पुन्हा एकदा राज्यामध्ये म्हणा किंवा मराठवाड्यामध्ये म्हणा ते चित्र पुन्हा पाहायला मिळू नये हीच अपेक्षा व्यक्त केली जाते। अशामध्येच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा
उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी उपोषणाची हाक दिलेली आहे. सरकार जरी बदललेलं असलं तरी आमची मागणी तीच आहे आणि आम्हाला मराठा आरक्षण देण्यात यावं ही मागणी घेऊन मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मात्र उपोषणाला बसत असताना दरवेळेस ते उपोषणाला बसतात, मात्र यावेळेला त्यांना किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे म्हटलेत की ज्या पद्धतीनं लग्नासाठी पत्रिका वाटप केल्या जातात त्याच पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाला तांदूळ वाटप करून सांगा की उपोषणाला हजर राहायचंय. फक्त आपण एकटेच उपोषणाला बसणार नाही तर इतर कुटुंबियांना सुद्धा उपोषणाला बसण्यासाठी कुटुंबियांना आमंत्रित केलेलं आहे. उपोषणाला बसायचं आहे अशा प्रकारे मनोज जरांगेंनी हाक दिलेली आहे. त्यामुळं यावेळेस उपोषणाला मनोज जरांगे यांना जास्तीत जास्त ताकद जमा करावी लागते. कारण आतापर्यंत आपण पाहिलं सुरुवातीच्या 2 उपोषणाला सरकारनं गांभीर्यानं घेतलं, मात्र त्यानंतरच्या उपोषणावेळी सरकारनं या उपोषणाला गांभीर्यानं घेतलेलं नाहीये. त्यामुळे आता आताच्या उपोषणाला सरकार किती गांभीर्यानं घेतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. अजिंक्यजी. ठीक आहे सचिन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि जरांगेंच्या या परभणी दौऱ्याच्या अनुषंगानं आपण अपडेट सातत्यानं जाणून घेणारच आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.